राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख राज्यांतील नेत्यांची सर्व विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यांच्या प्रमुख नेत्यांची सर्व विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, फ्रंटल ऑर्गनायझेशनचे आमचे सर्व पदाधिकारी यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज आम्ही या ठिकाणी बोलवलेली आहे। या बैठकीमध्ये आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका ज्या ठिकाणी आम्ही लढण्याची शक्यता त्या ठिकाणी नेमवायचे निरीक्षक, निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून ही पूर्व बैठक त्या ठिकाणी आहे। आणि आजच्या बैठकीमध्ये आगामी येणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार 48 जागांवरती लढणार आहेत। त्या ठिकाणी पक्षाचे निरीक्षक, पक्षाचे प्रमुख नेते त्या ठिकाणी नेमणं हा आजच्या बैठकीच्या पाठीमागचा हेतू त्या ठिकाणी आहे। सर, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महादेव जानकर यांचं नाव पुढे आलेलं कालपासून त्याची चर्चा झालेली आहे। नेमकी काय भूमिका आहे? ही आमच्यावरती प्रेम करणारी जी काही मंडळी आहेत, ज्यांना सुनेत्राबाई पवार उमेदवार असल्याच्यानंतर भय वाटतं, अशीच मंडळी या ठिकाणी आशाबाईचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न करतायत। महादेवराव जानकर महायुतीमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांना एक लोकसभेची जागा देण्याचा निर्णय परवा झालेल्या मुंबईच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झालेला आहे। कुठला लोकसभा मतदारसंघ त्यांना देण्यात येईल याची घोषणा सुद्धा 2-3 दिवसामध्ये त्या ठिकाणी होईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडे आज आता आमच्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये मी आज राष्ट्रीय अध्यक्ष दादांच्या जवळ चर्चा करणार आहे। त्याच्यामुळे काही उमेदवारांच्या संदर्भामध्ये घोषणा केव्हा करायची या बाबतीमध्ये सुद्धा आज या बैठकीमध्ये चर्चा त्या ठिकाणी होईल। साहेब, सातारा नाशिकच्या जागेची अदलाबदल होणार अशी शक्यता आहे? सर्व शक्यता त्या ठिकाणी असू शकतात। अमितभाई शाह यांच्याजवळ बैठक झाल्यानंतर राज्यामध्ये 48 लोकसभेच्या जागांना सामोरं जात असतानाच 45+ आमच्या सर्वांचं उद्दिष्ट आहे। त्यामुळे राज्य पातळीवरती सर्वच तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते, घटक पक्षाचे नेते एकत्रितपणे बसून आम्ही त्या संदर्भातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतो आहोत। आज आढळराव पाटील पक्षप्रवेश करतायत, त्यांना उमेदवारी जाहीर होईल? आज आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश संध्याकाळी मंचरच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी आहे। स्वाभाविकपणाने त्यांच्यासारखा एक वरिष्ठ सहकारी ज्यांनी 3 वेळेला त्या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे, त्या संदर्भातला सुद्धा निर्णय आज राष्ट्रीय अध्यक्ष आणि आम्ही सर्व मंडळी एकत्रितपणाने बसून त्या ठिकाणी करणार आहोत। भुजबळ साहेब पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत। गेले 40 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचं योगदान मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी राहिलेलं आहे। अशा वेळेला भुजबळ साहेब त्यांच्या सर्व सहकार्याची चर्चा करत असतील तर तो त्यांचा निश्चितपणाने अधिकार त्या ठिकाणी आहे। महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी बसून या संदर्भातला सुद्धा निर्णय 1-2 दिवसामध्ये निश्चितपणाने त्या ठिकाणी घेतील। उमेदवार शोधण्यासाठी 3 महिने गेले, कारण अजितदादांनी आव्हान दिलं होतं अमोल कोल्हेंना तिथं निवडून आणून देणार नाही। 3 महिन्यानंतर आता आढळराव पाटलांना परत उमेदवारी देतात। एक असं आहे की राजकारण हे खूप प्रवाहित त्या ठिकाणी आहे। काही जण आमच्याजवळ संपर्कात सुद्धा होते, वेळोवेळी त्या संदर्भामध्ये चर्चा सुद्धा त्या ठिकाणी केलेल्या होत्या, पण त्यावरती काय मला भाष्य अधिक त्या ठिकाणी करायचं नाही। आढळराव पाटील सुद्धा एक सक्षम नेते आहेत, त्याच्यामुळे कोणासाठी कशासाठी उशीर झाला यापेक्षा राजकारणाला महत्त्व राहत असतं। निवडणुकीमध्ये यश संपादित करणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण तयारीने या संबंध निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी आज सज्ज झालेला आहे। धन्यवाद। बैठक झाल्याच्यानंतर ब्रीफिंग करण्यासाठी मी स्वतः बाहेर त्या ठिकाणी येणार आहे। कदाचित दादा सुद्धा आपल्याजवळ बोलू शकतील, त्यामुळे थोडंसं बोलण्यासाठी काहीतरी शिल्लक राहावं अशी आपल्याला सर्वांना विनंती आहे। धन्यवाद।